Good evening, my dear student. Today is our mathematics online period. In last period, we learn about LCM of two-digit number. LCM काढायला आपण शिकलो. आज आपण LCMवर आधारित एक्सरसाइज आपला शेवटचा उदाहरण संग्रह प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट शेवटचा आपला राहिला आहे तो आज आपण सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट नंबर 14. So let us start to solve the practice set number 14. So today we complete our second lesson SCF and LCM. First practice set number 14. Today's date is 28/20. Choose the right option. The SCF of 120 and 150 is. They are given 4 options to us: 30, 45, 20 and 120. So we solve first sum. SCF of 120 and 150. So we solve over here. Find out the SCF. 0 at the both unit place. So we start from the 2. 60 and 2 7s are 14, 2 5s are. Okay, 60 and 75. Again we going to 3. 2 ने याला डिवाइड होतं पण याला डिवाइड होत नाही. सो आफ्टर 2 3 इज अ प्राईम नंबर. सो वी 3 ने याला दोघांनाही भाग जातो. 6 and 7 + 5 12. Here 3 2s are 6, 2 3 0 0, 3 2s are 6, 2 5s are. ओके, आता 3 ने या दोघांनाही होत नाही मग त्याच्या पुढचा प्राईम नंबर इज अ 5. 5 4s are 20, 5 5s are 25. आता 4 आणि 5 या दोघांना डिवाइड होणारा कॉमन नंबर नाही आहे. सो वी गेट द SCF is equal to 2 into 3 into 5 is equal to 3 दूने 6, 6 पंचे 30. So option number 1 is a 30. So we write over here 30. 30 is our answer. Okay, first sum समजलेलं आहे. सेकंड सम. The SCF of pair of number is not 1. म्हणजे त्यांचा SCF 1 येऊ शकत नाही. से they given option 13 and 17, 29 and 20, 40 and 20, 14 and 15. आता तुम्हाला माहिती आहे 2 प्राईम नंबरचा LCM इज ऑलवेज 1. ओके, 2 नंबरमध्ये 1 प्राईम असेल तर त्याचाही LCM किती येतो? 1 येतो. आणि 2 कॉन्झिक्युटिव्स आपल्या 2 सलग येणाऱ्या म्हणजे काय म्हणतो त्याला आपण कोप्राईम नंबर. हे आता कोप्राईम नंबर जे आहेत या कोप्राईम नंबरचा ऑलवेज SCF किती येतो? 1 येतो. मग आता याच्यामधले फर्स्ट पेअर आहे हा कोप्राईम आहे. त्याच्यानंतर 29 20 इज ऑल्सो कोप्राईम नंबर अँड 14 अँड 15 is also co-prime number. So only remain numbers there. 40 and 20 is a not co-prime number. So their SCF is not 1. So we overwrite over here the answer. The SCF of this pair of numbers is not 1 is equal to 40 and 20. कळलं आहे तुम्हाला? आता पुढे तिसरा सम आहे फाइंड द SCF अँड LCM. दोन्ही काढायचे आपल्याला SCF आणि LCM. आता मी 14 आणि 28चा तुम्हाला मी काढून दाखवते. 14 28 2 आपण नेहमी करतो 2 7 जा आणि 2
14 जा 28, 7, 7 1 जा 7, 7, 7 2 जा, बरोबर. म्हणजे आता इथे किती आलेलं आहे, SCF इज इक्वल टू 2 × 7 इज इक्वल टू 14. आता LCM काढूया आपण. 14 आणि 28 LCMला तुम्हाला माहिती आहे शेवटी एक येईपर्यंत आपल्याला भागाकार करायचा आहे. 2 7 जा 2, 14 जा, अगेन 7 1 जा 7, 7 2 जा, परत 2ने 1 आणि 1. देअरफॉर LCM इज इक्वल टू 2 × 7 × 2 इज इक्वल टू 7 दुणे 14, 14 दुणे 28. म्हणजे 14 आणि 28चा SCF आलेला आहे 14 आणि LCM आलेला आहे 28. आता इथे तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा पाढ्यामधल्या संख्या असतात 14 आणि 28, 14 दुणे 28, बरोबर. पाढ्यामध्ये संख्या आहेत, पहिल्या संख्येचा विभाजक दुसऱ्या संख्येचा विभाज्य ही पहिली संख्या असतेच, जे 28च्या टेबलमध्ये 14 येतोच. च्या टेबलमध्ये आपल्याला 28 हा येत आहे, त्यामुळे आपण काय करणार आहोत, SCF किती आला, स्मॉलेस्ट नंबर इज अ 14, तो त्याचा असतो SCF, अँड द बिगेस्ट नंबर इज अ 28, तो त्याचा असतो LCM. मग आता मला सांगा, त्याच्यावर आधारित आपण आता इथे गणित आहे बघा, 32 आणि 16. आता इथे पण बघा 16 1 जा 16, 16 2 जा 32, बरोबर. तसंच आहे गणित. मग आता इथे काय येईल SCF सांगा बरं. 14 आणि 28मध्ये आला होता, 14 इज अ SCF, 28 इज अ LCM, 14 दुणे 28. आता इथे तेच आहे, 16 दुणे 32, म्हणजे त्याचा SCF किती आहे आपण काढण्याच्या अगोदर आपण सांगू शकतो SCF किती येणार आहे त्याचा 16, आणि LCM इज इक्वल टू 32. आता आपण हेच पुन्हा एकदा समजावून बघूया. आता बघा 16 32, आपण SCF काढूया. 2 8 जा 2 16 जा, 2 4 जा 2 8 जा, 2 2 जा 2 4 जा, 2 1 जा 2 2 जा, बरोबर. म्हणजे इथे आता आपलं दोघांनाही डिवाइड होणारी दुसरी कुठलीही संख्या नाही आहे, म्हणजे इथे आपला SCF आपला संपला. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, आला 16 इथे, बरोबर. आता हा 2 इथे राहिला, तोच इथे 2 येणार आहे, बरोबर ना. आपण LCM काढताना आपण दोन्हीकडे 1 1 आले पाहिजेत. हा 1 तसा आला आणि हा 1 इकडे आला, म्हणजेच किती आला, 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32, म्हणजे SCF 16 आणि LCM 32. आता याच्यासारखंच अजून एक गणित सोडवूया आपण. 17 and 153, 17 and 153 असं एक सम आपल्याला दिलेलं आहे. आता याचा सांगा बरं, 17च्या टेबलमध्ये 153 येतात का, 17 9 जा 153. देअरफॉर या दोघांचा नंबरचा आहे SCF इज इक्वल टू 17 अँड LCM इज इक्वल टू 153. कळलेलं आहे. SCF किती आलेलं आहे 17 आणि LCM किती आलेलं आहे 153. कळलं आहे. आता या तीन संख्या 17 102 आणि 170. तिसरं सम आहे याच्यातलं, इथे बघा तिसरं सम आहे 17 102 आणि 170. आता त्याचा आपण LCM काढूया. 17 102 आणि 170 SCF आपण काढूया. आता पहिला नंबर कोणता आहे 17. 17 इज अ प्राईम नंबर, म्हणजे त्याला 17नेच डिवाइड होणार. 17 1 जा 17, 17 6 जा 102 आणि 17 10 जा 17 10 जा
170. म्हणजेच ह्याचा SCF किती आलेला आहे, इथे परत 6 आणि 10 या दोघांनाही भाग जाणारी संख्या आहे, पण या पहिला 1 आलेला आहे, त्याच्यामुळे इथं आपलं गणित आता संपलेलं आहे. देअरफॉर SCF इज इक्वल टू 70. आता LCM किती आहे सांगा बरं, शोधूया आपण. 17, 102 आणि 170. 17 घालूया आपण. 17 1 जा 17, 17 6 जा आणि 10 जा. इथे आपण 2ने आपण भाग लावू शकलो असतो, पण आता आपण 17ला लावलेला आहे हे कळतं आपल्याला, त्याच्यामुळे डायरेक्ट मी तसं 17ने लावला. आता 2ने जातो. आता 1 तसाच आला. 17 2 3 जा आणि 2 5 जा. आता इथे 2च्या नंतर 3ने जाणार आहे. 1 1 5 तसेच. परत 5ने लावला. 1 1 1. तिन्हीकडे 1 1 1 आलेले आहेत. देअरफॉर LCM is equal to 7. LCM is to 17 into 2 into 3 into 5. आता इथे आपण थोडा थोडा गुणाकार करूया. 17 दुणे 34 गुणिले 5 त्रिक 15. 15 चोक 60, 6, 15 अधिक 45 आणि 6 51. म्हणजे किती आलेलं आहे, 510. म्हणजे या 17, 102 आणि 170चा SCF आहे 17 आणि LCM आहे 510. कळलेलं आहे. SCF आला 17 आणि LCM आलेला आहे 510. कळलेलं आहे. आता इथं चौथं गणित दिलं आहे बघा. चौथं गणित दिलेलं आहे त्यांनी 23 and 69. 23 आणि 69 मगाशी आपण सोडवलं तसंच आहे. 23 इज अ टेबलमध्ये 23चा टेबल बोला बरं. 23 1 जा 23, 23 2 जा 46, 23 3 जा 69. म्हणजे किती आहे सांगा बरं SCF. 23 कारण ते एकमेकांच्या टेबलमध्ये येत आहेत. 23च्या टेबलमध्ये 69 येतो आहे आणि त्यामुळे स्मॉलेस्ट नंबर is a SCF and the biggest number is a LCM. So SCF is a 23 and LCM is a 69. आता पुढे बघा 21, 49 आणि 84 हे सम तुम्हाला स्वतःला सोडवायचं आहे. पुढे दिले बघा फाइंड द LCM. पहिलं आहे 36 आणि 42. दुसरं आहे 15, 25, 30. त्याच्यानंतर आहे 18, 42 आणि 48. चौथं आहे 4, 12, 20 आणि पाचवं आहे 24, 40, 80 आणि 120. आता याच्यातली तिसरं आणि पाचवं गणित मी सोडवणार आहे. पहिलं, दुसरं आणि चौथं गणित तुम्हाला स्वतःला गृहपाठामध्ये देणार आहे. आता पहिलं त्यातला तिसरा सम मी तुम्हाला सोडवून दाखवते. 18, 42 अँड 48. बघा 18, 48 अँड 42 बरोबर. 18, 42 आणि 48. आता मी त्याप्रमाणे इथे लिहू. आपण LCM काढायचा तुम्हाला माहिती आहे. शेवटी 1 येईपर्यंत डिवाईड करत जायचं आहे. आता या दोघांनाही सगळ्यांना तिघांनाही 2ने डिवाईड होतं आहे. 2 9 जा, 2 2 जा 4, 2 1 जा, 2 2 जा 4, 2 4 जा. आता या दोघांनाही 2ने डिवाईड होत नाही, पण याला होतं आहे. मग आपण परत 2नेच ह्याला लावलं. 9 तसेच, 21 तसेच, कारण त्याला 2ने डिवाईड होत नाही, पण याला होतं आहे. 2 1 जा, 2 2 जा. परत 2ने, कारण याला होतं आहे. एकाला जरी गेला तरी पुरेसा आहे. 2 6 जा. परत या 2ला होतं आहे. 9, 21 तसेच, 2 3 जा 6. आता 2ने कोणालाही होत नाही, मग त्याच्या पुढचा 3ने होतोच आहे. 3 3 जा, 3 7 जा, 3 1 जा. आता परत याला 3ने होतं आहे. 1 3 आणि हा 7 तसंच, कारण 7ला होत नाही. परत 7 घेतला. 1 1 1. आता तिन्ही 1 1 1 आले. म्हणजे आता आपला LCM यांचं मल्टिप्लिकेशन इज अ LCM ऑफ दीज नंबर. सो LCM इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 7. आता बघा नीट मोजा. 1 2 3 4 5 6 7.
1 2 3 4 5 6 7 करेक्ट आहे. 4 वेळा 2, 2 वेळा 3, एकदा 7 बरोबर आहे. आपण थोडा थोडा गुणाकार करूया. असा करा गुणाकार. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16 बरोबर. हे 16 आले. गुणिले 3 त्रिक 9 आणि 9 7 63 किती आले 63. आता 16चा टेबल आपल्याला येतो. 16 3 जा 48, हातचे आले 4. 16 6 जा 96 प्लस 4 इज इक्वल टू 96 plus 4 is equal to 100. So LCM of 18, 42 and 48 is equal to 1008. कळलं. मग खाली उत्तर तुम्ही इथे लिहू शकता. LCM of 18, 48 2 and 48 is equal to 1008. कळलेलं आहे. आता त्याच्या पुढचं तुम्हाला मी 5वं गणित पण सोडून दाखवणं असं तुम्हाला मी म्हटलं होतं. त्याच्याप्रमाणे आता 5वं सोडूया. 24, 40, 80 and 120. आता याच्याने आपण लिहूया 24, 40, 80 and 120. 2 12 जा 2 2 जा 20, 42 जा 80, सॉरी 2 6 जा 12 आणि 2 0 0. आता परत 2 ने लावूया. 6 2 10 जा 2 20 आणि 2 30 बरोबर. परत 2 ने लावूया. 3 5 10 15. आता कितीने लावूया आपण. 2 ने लावूया. 3 5 5 तसेच राहिले. 3ला जात नाही, 5ला जात नाही. 2 5 जा 15ला जात नाही, 15 तसेच. आता पुढे 3 2 ने या सगळ्यांना जात नाही. 2 3 1 जा 3, 5 तसेच, 5 तसेच. त्या 15ला जातो, त्याचं किती आलेलं आहे 5. मग आता सगळ्या शेवटी तिघीकडे 5 5 राहिले. त्याच्यामुळे 1 5 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 1 जा 5. देअरफॉर LCM इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 5. मोजा. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 सॉरी 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. आपण परत त्याचे गट पाडूया. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16 गुणिले 5 त्रिक 15, 16 85 0 हातचे आले 8, 16 1 16 आणि 8 24. देअरफॉर LCM ऑफ 24, 40, 80 and 120 is equal to 240. कळलेलं आहे. चारही संख्या असल्या तरी याच पद्धतीने, वेगळं काही करायचं नाही. 4 असो, 5 असो, 6 असो, कितीही असो, आपण जसं शेवटी 1 1 1 येईपर्यंत LCM आपण काढायचा आहे. कळलेलं आहे. ह्यातली जी राहिलेली 3 आहे ते तुम्हाला सोडवायचे. आता पुढचं सम बघा. फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच when divided 8, 9, 10, 15, 20 gives a remainder of 5 every time. आता पहिल्यांदा 5 रिमाइंडर आपल्याला ठेवायचं आहे. अशी संख्या शोधायची आहे की ज्याला 8 ने 9 ने 10 ने 15 ने आणि 20 ने पूर्ण भाग जातो. बरोबर. अशी पहिल्यांदा आपण संख्या शोधूया. आता पूर्ण भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची म्हणजे आपल्याला काय काढायचं, आपल्याला LCM. काय काढायचं आपल्याला LCM. आता LCM आपण पहिल्यांदा फाइंड द LCM ऑफ 8, 9, 10, 15 and 20. आणि त्याची सगळ्यांमध्ये बाकी किती राहणार आहे, त्यांची रिमाइंडर किती राहणार आहे त्याचं 5.
प्रत्येक वेळेला बाकी किती आहे त्यांची 5. पहिल्यांदा आपण त्याचा LCM काढून घेऊया. मग मी तुम्हाला समजावून सांगते. 8, 9, 10, 15 आणि 20. 2 4 जा, 9ला जाते 9 तसेच लिहिले. 2 5 जा, 15ला जात नाही 15 तसेच लिहिले. 2 10 जा. परत 2ने केला. 2 2 जा 4, 9 तसेच, 5 तसेच, 15 तसेच, 2 5 जा. परत 2ने याला एकाला जातो. हे 9 तसेच, 5 तसेच, 15 तसेच, 5 तसेच. मग 3ने हा 1 तसा झाला. 3 3 जा 9, 5 तसेच, 3 5 जा 15, 5 तसेच. परत 3ने 1 1, 5ला काही जात नाही, 5ला जात नाही, 5ला जात नाही. मग आता 5 एक हा एक तसेच आहेत. 5 एके 5, 5 एके 5, 5 एके 5 शेवटी आलेले आहेत. बरोबर. देअरफॉर LCM ऑफ 8, 9, 10, 15 and 20 is equal to 2 into 2 into 2 into 3 into 3 into 5. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. थोडा थोडा गुणाकार करूया आपण. 2 दुणे 4, 4 दुणे 8 गुणिले 3 त्रिक 9, 9 5 45. 8 पंचे 40 0, हातच्याले 4, 8 चौक 32, 33, 34, 35 आणि एक 36 म्हणजे किती आलेलं आहे 360. आता बघा 360ने 8ला पण भाग जातो, 9ने पण भाग जातो, 10ने पण भाग जातो, 15ने पण भाग जातो आणि 20ने सुद्धा भाग जातो. बरोबर. आता 360 ही संख्या आहे की ज्याला तिघाने पण पूर्ण भाग जातो. पण त्याने असं काय म्हटलं आहे की प्रत्येक वेळा डिवाईड केल्यानंतर बाकी किती राहते, रिमाइंडर गिव्ज अ रिमाइंडर ऑफ 5 एव्हरी टाईम. म्हणजे ती संख्या कोणती असेल 360 प्लस 5 इज इक्वल टू 365. दॅट नंबर इज अ 365. आता बघा 365ला जेव्हा आपण 8ने डिवाईड करू तेव्हा 360ला भाग लागणार आहे. आता बघा 365 डिवाइड बाय 8 करूया आपण. 8 चौक 32 राहिले 4 5, 8 पंचे 40 बाकी किती राहिली 5. बरोबर. पुढे 9 आहे. 365 डिवाइड बाय 9. 9 चौक 36 0 0 वरून आले 5, 5ला भाग जात नाही 0चा बाकी किती राहिली 5. बरोबर. आता 365 डिवाइड बाय 10. 10 त्रिक 30 राहिले 6 वरून आले 5, 10 सक 60 बाकी किती राहिली 5. बरोबर. पूर्ण भाग गेला. पुढे 15. 365 डिवाइड बाय 15. 15 दुणे 30 राहिले 6 वरून आले 5, 15 चौक 60 बाकी राहिली 5. 365 डिवाइड बाय 20. 20 एके 20 राहिला वरून आले 5, 16 राहिले वरून आले 5, 20 8 160 बाकी राहिली 5. कळलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला आपली बाकी किती राहिलेली आहे 5. त्यांनी काय गणित विचारले की अशी संख्या शोधा की ज्याला भाग 8 9 10 15 आणि 20 या संख्याने भाग लावल्याचा बाकी 5 उरेल. कळलं. आपण काय केलं ते पहिल्यांदा आपण त्याचा LCM काढला आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी जी बाकी दिली आहे ती त्याच्यामध्ये काय केलेली आपण मिळवलेली आहे. सो आपला तो नंबर कोणता आलेला आहे 365. द आन्सर इज आवर 365. 5वं समजलेलं आहे. आता 6वं बघा. 5वं बघा. आता रिड्यूस द फ्रॅक्शन 348 डिवाइड अपॉन 319, 221 अपॉन 247, 437 अपॉन 551. त्यातलं एक सोडवणार आहे. पुढची तुम्ही सोडवून मला दाखवायची आहेत. 5वं 3
348 डिवाइड बाय 319. आता हे तुम्हाला चांगलं माहिती आहे आपण काय करतो ते. मोठा नंबर आतमध्ये डिवाइड ह्याने आपण जातो. 319 आपण हे सोडवलेलं आहे SCFच्या वेळेला. 9, 18तून 9 गेले, 9 उरले, 29, 319. 29 एके 29 राहिले 2, वरून आले 9, 29 एके 29 म्हणजे बाकी 0 राहिली, म्हणजे SCF किती आलेला आहे 29. देअरफॉर SCF ऑफ 348 and 319 इज इक्वल टू 29. म्हणजे 29ने दोघांनाही डिवाइड करू शकतो. मग आपण तो मोठ्यात मोठा नंबर आहे की 29. सो 348 अपॉन 319 दोघांना पण भाग जाणारी संख्या कोणती आहे 29, कारण त्या दोघांचा पण SCF किती आहे 29. सो 29 1 जा 29 राहिले 5, 58, 29 2 जा 58, 29 1 जा 29, 29 1 जा 29. म्हणजे आपल्या स्मॉलेस्ट फॉर्ममध्ये काय गेलेलं आहे 12/11. कळलेलं आहे. 348 अपॉन 319चा स्मॉलेस्ट फॉर्म काय आलेला आहे 12/11. कळलेलं आहे. सिम्पल आहे, तुम्ही काढू शकता. आता 6वं बघा सम. LCM and SCF of two number 432 and 72. If one number is 216, what is the other number? आणि काय काय दिलेलं आहे बघा. 6वं LCM is equal to 432, SCF is equal to 72. आता 2 नंबर, त्यातला 1 नंबर इज इक्वल टू 216. आपल्याला सेकंड नंबर माहिती नाही, तो आपल्याला फाइंड आउट करायचा, तो आपण एक्स मानूया. आपला फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. फर्स्ट नंबर इनटू सेकंड नंबर इज इक्वल टू SCF इंटू LCM. आता फर्स्ट नंबर आपल्याला माहिती आहे 216 इंटू सेकंड नंबर आपल्याला माहिती नाही, आपण एक्स केलेला आहे, इज इक्वल टू 432 इंटू 72. LCM इंटू SCF इंटू LCM, वॉट एवर. उलटा पुलटा केला तरी उत्तर बदलत नाही. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 432 इंटू 72 अपॉन 216. बरोबर. इकडे आले की ते डिवाइड झाले, इकडे मल्टिपल आहे ते इकडे बाजू बदलली की 216, दोन्ही बाजूला आपण 216ने डिवाइड आपण करणार आहोत. 216 जा म्हणजेच किती आलेले 2 इंटू 72 इज इक्वल टू, आपण 216ने 432ला आपण भाग लावला. 216 एके 216, 216 दुणे 432. मग आता 2 दुणे 4 आणि 7 दुणे 14, म्हणजे तो सेकंड नंबर कोणता आलेला आपला 144. कुठला आलेला आहे 144. तसंच आता बघा, द प्रोडक्ट ऑफ 2 डिजिट नंबर, आता त्यांनी गुणाकार करून दिलेले आहे. 2 डिजिट नंबर्स इज 765. SCF इज 3. व्हॉट इज द LCM? आता हे तुम्हाला येतं 765 आणि डिवाइड बाय 3 वी गेट द LCM ऑफ दॅट नंबर. आपण हे मागे असं सोडवलेलं होतं. किती येतो त्याचा 7 एके 3 दुणे 6, 3 पाची 15 आणि 3 पाची 15, म्हणजे 155 येणार. तो किती येणार त्याचा LCM 155. आता 8वं बघा. द टेंडर हॅज 3 बंडल ऑफ स्प्रिंग. धाग्याचे त्याच्याकडे स्ट्रिंगचे आहेत 392 मीटर, 308 मीटर आणि 490 मीटर लॉंग, म्हणजे त्याच्याकडे 3 धागे आहेत. व्हॉट इज द ग्रेटेस्ट लेंथ ऑफ अ स्ट्रिंग
दॅट द बंडल कॅन बी कट अप इनटू विदाउट एनी लेफ्ट ओव्हर थिंग. जे काहीही शिल्लक न राहता अशी संख्या शोधायची की ज्याचे सगळ्यांचे पूर्णपणे त्याला पूर्ण भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची. म्हणजेच आपल्याला इथे काय करायचं आहे, रिमाइंडर राहता कामा नये. 392 मीटर, 490 मीटर आणि काय करायचं आपल्याला 308 मीटर यांच्यातला असा नंबर शोधून काढा की ज्याला तिन्ही नंबरने भाग जाईल आणि मोठ्यात मोठी संख्या आहे की त्याला मोठ्यात मोठा असा तुकडा शोधून काढायचा, नंबर शोधून काढा की त्याचे भाग केल्यानंतर, या 3 धाग्यांचे भाग केल्यानंतर एकही मीटर धागा शिल्लक राहणार नाही. आता ग्रेटेस्ट नंबर शोधून काढायचा आहे. म्हणजे काय करायचं आपल्याला, HCF. म्हणजे आपण काय करणार, आपण 3 याचा SCF करणार. we find the SCF of 392, then 308 and 490. कसं येतं ते तुम्हाला मी समजावून सांगते, लक्षात ठेवा. 308 and 490. आता शेवटी एकाकारी 2 आहे त्याच्यामुळे 2ने भाग जातो. 2 1 जा 2, एक रिमाइंडर 2 9 जा 18, 2 6 जा, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 2 4 जा, 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 5 जा. परत इथे आता अशी 2ने तिघांना डिवाइड होत नाही, बरोबर. या दोघांना होतं आहे पण याला डिवाइड होत नाही. मग त्याच्या पुढचा नंबर 3ने होतो का तर बघूया. 6 आणि 1 7, 9 आणि 7 16. म्हणजे याला 3ने होत नाही. या दोघांना होतो आहे पण याला होत नाही आहे. मग कोणती संख्या शोधून येईल, 5ने नाही जात, 7ने बघूया. 7 2 14, 7 8 56. 7ने जातो आहे, 7ने तिघांनाही जातो आहे. मग इथे आपण किती लिहूया, आपण 7. 5ने जात नाही म्हणून 5चं मी तुम्हाला काही समजावून सांगितलं नाही. 7ने जातो का ते बघूया आपण. 7 2 14, राहिले 5, 7 8 56. 7ने याला जातो आहे. 7 2 14, 7 2 14, 7 3 21, राहिले 3, 7 5 35. म्हणजे 28 22 आणि 35. आता अशी कुठली संख्या नाही आहे की ज्याला तिघांच्याही पाड्यामध्ये ती संख्या येईल. त्यामुळे आपला SCF किती आलेला आहे, SCF इज इक्वल टू 2 × 7 इज इक्वल टू 14. म्हणजे असा 14 मीटरचे तुकडे पाडल्यानंतर तिघांचेही व्यवस्थित तुकडे होऊन कुठलीही शिल्लक राहणार नाही. हे कसं शोधलं आपण, तर आपण SCF काढला. मग आता हे बरोबर आहे की नाही ते आपण फाइंड आउट करूया. 294 तिघांना पण 14ने आपण भाग करून बघूया आपण त्याचे. बाकी शिल्लक राहता कामा नये. 14 2 28, राहिला 1 1 4, 14 सक, 14 सक 24, 14 8 392 आहे ना आपला. 8 8 चौक 32, 7 3, 8 1 8, 9 10 11. किती आलेलं आपलं 28 भाग त्याचे होतील. 392 मीटरची जी आपण धागा आहे त्याचे 14ने आपण भाग केल्यानंतर 28 भाग होतील. धागा शिल्लक राहणार नाही. त्याच्या पुढे बघा 308, 14 2 28, राहिले 2, परत 14 2 28, बाकी आली 0 0, बरोबर. म्हणजे 14 मीटरचे भाग केले 308 मीटरचे तर 22 भाग तुकडे होतील. धागा शिल्लक राहणार नाही. त्याच्याचा पुढचा आहे 490 डिवाइड बाय 14.
14 त्रिक 42, राहिले 7 आणि 0, 14 पंचे 70, 0 0. हे 490 मीटर जो धागा आहे त्याचे 35 पूर्ण भाग होतील, बाकी शिल्लक राहणार नाही. अशा पद्धतीने आपण जेव्हा आपल्याला ग्रेटेस्ट नंबर, एक लक्षात ठेवा, जेव्हा वर्ड प्रॉब्लेममध्ये ग्रेटेस्ट नंबर असा शब्द येईल त्यावेळेला काय करायचं, आपल्याला SCF काढायचा. ग्रेटेस्ट नंबर असेल तर SCF, आणि स्मॉलेस्ट नंबर असेल किंवा दिलेल्या नंबरचा काय काढायचं, आपल्याला LCM काढायचा. बघा, त्याच्यामुळे आपण तुम्हाला इथे बघा, चौथ्या सममध्ये आपल्याला स्मॉलेस्ट नंबर शोधून काढायचा होता. आपण काय केलेलं आहे, LCM काढला. आणि इथे बघा, इथे ग्रेटेस्ट नंबर आहे तेव्हा आपण काय काढलेलं आहे, SCF. म्हणजे तुम्हाला सोपं जाण्यासाठी एक लक्षात ठेवा, वर्ड प्रॉब्लेममध्ये जिथे ग्रेटेस्ट नंबर येईल तिथे SCF काढायचा, आणि जिथे स्मॉलेस्ट हे शब्द येतील तिथे त्या नंबरचा काय काढायचा, आपल्याला LCM काढायचा आहे. कळलेलं आहे. 9 जे सम आहे हे तुम्हाला मी प्रत्यक्ष सोडवून दाखवीन ज्यावेळेला आपण शाळेमध्ये भेटणार आहोत. कारण आता तुम्हाला आहे ते सोपं, पण आता तुम्हाला नुसतं ओरली सांगून तुम्हाला कळणार नाही. जेव्हा मी ती कृती करून दाखवेल तेव्हा ती तुम्हाला कळणार आहे. समजलेलं आहे सर्वांना. आता LCM आणि SCFचा उपयोग कशा पद्धतीने दैनंदिन व्यवहारामध्ये कशा पद्धतीने होतो याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ नीट पहा. त्याच्यानंतर आता तुम्हाला नेहमी आपण करतो त्याच पद्धतीने आता जे मी आपण लिहून दिलेलं आहे ते पानं, जे फोटो पाठवीन ते तुम्ही वहीमध्ये तुमच्या हस्ताक्षरामध्ये लिहायचे, चांगल्या हस्ताक्षरात लिहायचं. आणि मग त्याच्यावरती मी एक चाचणी द्या, म्हणजे ह्यातली जी राहिलेले सम आहेत तीच मी तुम्हाला सोडवायला देणार आहे, आणि ती तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. इथे आपला दुसरा घटक SCF आणि LCM हा दुसरा घटक आज इथे आपला संपलेला आहे. पुढच्या तासापासून आपण नवीन घटक घेऊ किंवा याची उजळणी करू हे तुम्हाला मी पुढच्या तासामध्ये सांगेन. समजलं आहे बाळांनो सगळं व्यवस्थित? धन्यवाद.